नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण वैभव लक्ष्मी मातेचे व्रताचे काही नियम बघणार आहोत आणि काही पूजेचे साहित्य लागतात ते बघणार आहोत. तर व्रताचे नियम, पहिला नंबर 1, तर कुमारिका सौभाग्यवती स्त्रियांबरोबर पुरुषांनी हे व्रत केल्यास चांगले फळ मिळते. हे व्रत कुणीही करू शकते. व्रत करताना फक्त आपल्या मातेवर पूर्ण श्रद्धा असावी, मन शांत आणि पवित्र ठेवायचे. व्रताचे 11 किंवा 21 असे शुक्रवार ठरवावेत आणि त्या काळामध्ये अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त व्रत करावे. जसं की मातेला श्रीयंत्र हे अत्यंत प्रिय होते, त्याचप्रमाणे यंत्राचीही पूजा करावी. यंत्रामध्येही आपल्या मातेचे स्वरूप असते आणि वैभव लक्ष्मीला मनामध्ये जप करावे. आणि सुतक असणे, पाळी असणे किंवा अगर काहीही घरामध्ये तक्रार असतील तर त्या प्रसंगी जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारी हे व्रत करू नये. या व्रताचे जेव्हा उद्यापन असते तेव्हा आपण 5, 7, 21, 51, 101, 108 किंवा 151 अशी पुस्तके भेट द्यावी. त्यावरती जर शक्य असेल तर फळ आणि फूल असेही द्यावे. आणि आपण जेव्हा उपवास करतो तर व्रताच्या दिवशी आपण फलाहार घ्यावा आणि एक वेळ जेवण केले तरीही चालेल. जर अशक्तपणा, आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी दोन्ही वेळेस जेवण केले तरी चालेल. आणि माझी मनोकामना पूर्ण करा असा दृढ संकल्प आणि श्रद्धा मात्र असावी. अशा प्रकारे ह्या व्रताचे काही नियम आहेत. तर आपण आता व्रताच्या पूजेचे साहित्य बघणार आहोत. ताजं पाणी असलेला एक भरलेला आपल्याला एक गडवा घ्यायचा आहे. एक शंख, घंटा, समई आणि आचमनाची पळी म्हणजेच चमचा आणि पंचपात्र, ताम्हण, गंध, अक्षता, फुले हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्यासोबतच तुळशीपत्र, हळदी कुंकू, बुक्का, उदबत्ती, धूप आणि आपण जे फुलवातीचे निरंजन करतो ते, कापूर, एक पानाचा विडा, सुपारी, जानवे आणि आपण जे पंचामृत करतो त्याच्यामध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर हे 5ही वस्तू एक एक चमचा टाकून त्याचा आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला केळी, नारळ, आंबा किंवा इतर कोणतेही फळे चालतील. सोबतच दुर्वा, आघाडा, शमीपत्र यापैकी कोणतीही झाडाची पाने आपल्याला चालतील. आणि आपण नैवेद्य ठेवायचा आहे आपला आणि सोबतच दक्षिणा पण ठेवायची आहे. आणि पूजेसाठी एवढं सर्व साहित्य आपण जे ठेवणार आहोत ते स्वच्छ, पूजेची जी भांडी आहे ती स्वच्छ करून एक पाट आणि चौरंग असं सर्व काही सामान आपल्याला लागतं ते सर्व स्वच्छ करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वैभव लक्ष्मी मातेचे जे व्रत आहे ते अगदी मनापासून सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपण आता वैभव लक्ष्मी मातेची कथाही बघणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर श्री स्वामी समर्थ.